तर मंडळींनो, मी कोकणात दिलंय म्हणजेच माझ्या सासरी. आणि आज मी ना एक चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे, तो पण म्हणजे 24 hours इन साडी. म्हणजे मी 24 तास साडीमध्ये राहतलं आहे. तर मी आता रेडी हो घेते. तर माझ्या ह्या मनात का हिला सांगते, कारण लग्नात 1.5 वर्ष झाला असा. आणि लग्नाचे जे काही 15 दिवस होते ना, ते मी 15 दिवस कंटिन्यू घरात साडी नेसले होते. आणि आम्ही जेव्हा गावात जातो ना, काही कार्यक्रम असतात, गणपती म्हणा किंवा अजून काही कार्यक्रम, तेव्हा आमका साडीतच राहायचं लागतं. आता पण दिवस रात्र. त्यामुळे म्हटलं की हा चॅलेंज मी नॉर्मल आम्ही आता घरात असतो ना तेव्हा पण, कारण आम्ही घरात असतो ना तेव्हा ड्रेसच घालतो. तर म्हटलं की आज आपण साडी नेसूया. तर मी आता साडी नेसा घेते. आणि साडी नेसा झाली ना की सागरचा, माझ्या सासूबाईंचा, माझ्या घरातल्यांचा रिॲक्शन बघते. बघू आता ती रिॲक्शन देतात की नाही, मला काय माहीत नाही. पण मी आता साडी नेसा घेते. चला. तर गाईज, मी रेडी झाली आहे. हा माझा लुक आहे. मी आता मी आज मालवणीतूनच ब्लॉग बनवणार, कारण मी गावात गेलेला असे. तर माझी तयारी तर झाली असा. आणि मी आत्ता म्हणून ह्यो असं पदर हातावर सोडलं आहे. पण दिवसभर राहायचं असा, त्यामुळे नंतर मी पदर पिनअप करून टाकीन. तर माझं लुक कसं वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता मी बाहेर जाते. बाहेर दीर, सासरे, जाई, सागर आणि वहिनी अशी सगळीजणं बाहेर असत. सासूबाई शाळेत गेले असत, ते काय अजून योग नाही. तर आता सासरे जातले तर त्यांना घेऊन येतले. तर त्यांची तर रिॲक्शन मी दाखवतेच. पण आता मी बाहेर जाते आणि सागरची आणि बाकीच्यांची रिॲक्शन बघूया. माका तर वाटत नाही कोण रिॲक्शन देत, कारण आमच्याकडे असं ओव्हर एक्सायटेड मी सोडून कोणच नाही आमच्या घरात. तर तरी पण जाते मी. सागरला थोडीशी हिंट देऊन ठेवलं आहे की तू बघा रिॲक्ट करायचा. आता बघू सागर कसं रिॲक्ट करता. तर मी बाहेर जाते. चला. सागर मस्त आहे साडी. कशी झकास. दिसते? कशी दिसते? मस्त. माझी रिॲक्शन घेते. थोडीशी हिंट देऊन ठेवलेली, म्हटलं बाबा काहीतरी रिॲक्ट करशील. नाही तर मला अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. हे घे. माझ्या आयुष्यातला, माझ्या डोक्यावरचा पहिला पांढरा केस तुझ्यासाठी. माझ्याकडे भरपूर आहेत. हे काढायला अर्धा तास गेला माझा. जाई कुठे आहे? जाईला विचारते. जाई, ही कोण आहे? कोण आहे ही? कोण आहे? ओळखलं नाही? काकू वेगळी दिसते. सांग ना, काकू कशी दिसते? बोललं पाहिजे. बोल लवकर. कशी दिसते? सांग. सांग कशी आहे. लगेच आवडली. सांग. शी शेंबूड. मला बाबा आवडली, छान आहे. जाऊ बाई. कशी दिसते? छान. कॉटनची. आज मी चॅलेंज घेतलंय वेगळी. 24 तास साडीमध्ये राहायचं. जाई कशी बघते लपून लपून. ही बघा, ही बघा, ही बघा कशी लपून लपून बघते. तर आता माझी तयारी वगैरे झालेली असा. तर सगळ्यात पहिलं मी देवाक पाया पडून घेते आणि मग मी तुळशीक पाणी घालतले. तर आता हे बघा, हे आमच्या घरातले देव असतात. आधी मी हे पाया पडते. तर आमच्या घरात अशी पद्धत असं, म्हणजे सासूबाई, जाऊबाई, मी आम्ही कायम तुळशीक पाणी घालतो. तर आधी घरातल्या देवांच्या पाया पडून घेते आणि मग तुळशी पाणी घालते. साष्टांगमने माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयुष कामार्थ सारथी. मी आता पाणी घेऊन येते आणि स्तोत्र म्हणत प्रथमनाम कपिल दुसरे कृष्ण गजवंत पाचवे श्री लंबोदर, सहावे सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री बालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे श्री गणपती, 12वे श्री गजानन, देवनावे शिवारात्री, संध्या मनेंद्र, विघ्नभीती नसे जाला, प्रभूत सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मे विद्या, धनार्थ्याला मे धन, पुत्रार्थ्याला मे पुत्र, मोक्षार्थ्याला मे गती. जपता गणपती स्तोत्रम मे 6 मासात ये फळ, एक वर्ष पूर्ण होता मे बुद्धीन संशय. नारदाने रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र, श्री जवाने मराठीत पठणे अनुवादिले. इति श्री नारद पुराणे संकटनाशनम गणेश स्तोत्रम संपूर्ण.
पाऊस येता वाटता ना. वारा सुटला. चला आता तुळशीक पाणी तर घालून झाला. आता आम्ही नाश्ता करतलो. तर माझ्या जाऊबाईनी ना मस्त शेवयाची खीर बनवलेली असा, तर ती खाऊन घेतलो आणि नंतर आम्ही जेवणाक लागतलो. जाई काका बघ काय काढतोय. काका ना काकूच्या बड्डेचा केक काढतोय. इकडे ये. हे बरं व्ह्यू मस्त, खुर्ची आणि मस्त विंडो. काय ग काय करत येते तू. ए काय लिहिलंस काय लिहिलंस काय लिहिलंस. अरे कशाला ते मला दाखवायचं होतं ना. दिसतच नाही त्याच्यात. चला 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 पाऊस आला. काकी बऱ्या असस ना. सासूबाईंची काय रिॲक्शन नाही. आई मी आजपासून 24 तास साडी नेसतोय. हो खरंच सकाळपासून रोज मी तिथेच विचारते तळी नाक मारायला गेलीस ना. साडी नेसून कॉटनची कुठे जाते. पाऊस सुरू झाला आता कॉटनची काय नाही तो का दाखवू. तुम्हाला दाखवायला. तेच म्हणते सासूबाईंची काय रिॲक्शन म्हणून पुढे आली मी. काय बोलले मग सासूबाई. साडी नेसल्यावर सुना घरात आहे तसं वाटतं. हो सांगितलं मी. येऊ ना जेवण करायला. वहिनी इकडे बघा आज काय आहे जेवण. सुरती आमटी, मसूरची आमटी आणि भाजी कसली सांगितली. वांगा बटाटा भाजी. वांगा बटाटा आमच्या सासूबाई सांगून गेल्यात की सांगून गेलेल्या म्हणजे वहिनीनं सांगितलं की हे जेवण बनवा. तर आता मी जेवण बनवायला घेतोय. अजून काय सुरुवात नाही केली. तर ना आमच्या घराच्या पाठीमागे भाजीच्या केळीचं घड धरलो असा आणि ते का भरपूर खूप मोठं घड असा आणि सागरने ना त्याच्यातली आता 4-5 केळी काढल्या नाही आता. अरे खाया आई बघा. तर आम्ही संध्याकाळी ह्याची भाजी किंवा कापा करूचं आमचं बेत असा कापा करतलो. आणि सासूबाई म्हणतात की आपण केळ्याचे वेफर्स बनवूया. आता बघू कधी बनवतात. तर आमचं आता जेवण सुरू असा. आम्ही जेवण बनवतो. तर आमच्या सासऱ्याने ना खरवस आणलंय. हा बघा. तर गावा गेलो आणि खरवस खाऊक भेटलो. तर मंडळी आमचे सासरे असत गोठण्याचे ते आमच्यासाठी ना खेकडे घेऊन येले. आणि तुमका माहिती आहे ना ह्या माणसाक खेकडे किती जास्त आवडतात. सगळ्यात जास्त खेकडे होय ना. माझ्यासाठी झालेली. तर खेकडे घेऊन येले. तर ना आता आम्ही ते खेकडे काढून घेतो. म्हणजे पिशवेत ना हे बघा असे जिवंत खेकडे असतात आणि ते पिशवेतनं बांधून आणले. आणि आता आम्ही ते पहिले बादलीत घेतो आणि नंतर आम्ही मग मस्त साफ करतलो. अरे आज रात्री आता काय काय प्लॅन आहे देव जाणे. आमचा बस गावा किलो काय आमका ह्या खाऊचं असतं त्या खाऊचं असतं. खाऊचं बेत असतं फक्त आमचं. तिथे बस. किती आहे 8-10. बापरे. त्याचे धरून वा कॉर्नरला धरू नका. कॉर्नरला धरलं असतं एकदम परतून टाक. तो वाटला चावलं तर सर्व सोडून येते का. नाही तर सोपं उपाय आहे का सरळ फ्रीजमध्ये ठेवायचे. जमलं. खेकडे तोडणारा अस्सल माणूस असा. असतं भाकरीचं टाक. अरे दाखवूच होतो केवढा होतो. दाखवते ना. जे डेंगरस समोर घर जाय असं नाही ती काय नाही करणार. अगं काय
नाही करत. तुमका डेंगू दाखवते केवढं मोठं असा. हे बघ ह्या बदल झाली. या डेंग्यात ना अजून हे असं ताकद हे आहे. बघ रे, ही बदल झाली ही बघ. मग काय एवढे देंग्या तोडल्यावर केवढं मोठं डेंगू हा बघ. बाप रे, ते सागरच्या वाट्याचं, हे माझ्या वाट्याचं. हे बघ, हे माझ्या वाटेचे आहेत सगळे. पटापट सगळे मोडून घेते. तू इथे बस, तू तिथे बस. ते आता वरून शकतो. माका सांगण्यापेक्षा बोल ना स्वतःच्या तोंडान. जाईल मागे काय बघा कोकणी पोहार केल्याचा किती फायदो असता. खेकडे पकडून, खेकड्याचे डेंगे तोडून, साफ करून, खेकड्याचा रस्सो बनवीपर्यंत सगळा करू शकता. स्वतः खाय बरी आणि खाई पण. तर काकाने एक खेकडा आणून दिला आणि मस्त आता साफ करते. माका तर लहानपणापासूनच सवय असा, त्यामुळे माका भीती काय वाटत नाही. खेकडे मी लहानपणापासून पकडते आणि आईसोबत नेहमीच साफ करते. बघ हे ना, स्वतःच पकडलाय. ते डेंगे तोडले ना तरी पण त्याच्यात जीव असता थोड्या वेळापर्यंत. आपण जाऊया काय रे आमच्या उसरगावच्या भाडात. दादा आणि त्या दिवशी गेले, भरपूर खेकडे घेऊन येले. पण ते का पाऊस होय, पाऊस असलो तरच ते खेकडे ना बिळानी बाहेर येतात, नाही तर बिळात जाऊन आत राहतात. पाण्यातच ते बाहेर येतात. पावसाचा आवाज काढायचो. आवाज काढतात ना दगड्यावर दगड दगडावर घासून. दगड आपटून पण. आता आम्ही खेकडे ना सगळे डेंगे वगैरे आणि त्यांचे पाय मोडून घेतले. तर हे कसे उघडायचे मी तुमका दाखवते. या बघा, ह्या डबचा असा ना, ह्या नाही घ्यायचा. जो पेंदो असा ना तो घ्यायचा. ह्या वेस्ट असा आणि या सगळ्या साफ करून घ्यायचा असा. तर ह्यो नर असा. सध्या मादी भरपूर असतात, पिल्ला घालूसाठी ती बाहेर येतं. तर ह्यो भाग ना छोटो हा म्हणजे ह्यो नर असा आणि मादीचो ह्यो भाग असो मोठो ब्रॉड असता आणि त्यामध्ये अंडी असतात. तर आम्ही सहसा मादी तर नाही पकडत आणि पकडलीच तर त्यांची पिल्ला अशी पाण्यात सोडून देतो. चला आता आम्ही सगळे साफ करून घेतो आणि तुमका एकदम दाखवतो. तर माझे खेकडे आता साफ करून झाले असत. आता मी त्यांचं का स्वच्छ धुवून घेतले आणि आम्ही बघू रात्री आम्ही रात्री. बनवलेलो. चला रात्री रस्सा. तर मस्त साफ केलंय हे बघा आणि धुवून घेतलंय. आताच खेकडे साफ करून इले सगळा आणि तुमचं दाखवते सागर काय करतात. तू कशा घासतं भांडी? तू घास. घासतो. अरे आम्हीच घासतलो. ठेवते. भाजी खांड. हो भाकरी बसतास. केक म्हटलं वांगे भाजी म्हटलं. हां व्हिडिओ करते मी. हो जेवण झाला तर सासूबाई आहे. व्हिडिओ करते. ए असा काय नाही, कॅमेरा तिच्या हातात. व्हिडिओ मी भाजतोय. तर आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही आता भांडी वगैरे सगळी आवरली आहेत. वहिनीनी आणि मी दोघांनी मिळून आता थोडा वेळ आराम करणार. आता 2:45 वाजले दुपारचे आणि आम्हाला आज गावी जायचं आहे. अरे मी शुद्ध मराठी का बोलते, मी तर मालवणीतनं ब्लॉग यार विसरते. तर आज तर आमच्या गावात जायचं असा रेंबवलीत. तर बघू आता कोण कोण येतात. आम्ही सांगतो आईंका सासू सासऱ्यांका. तर पाऊस पण असा आज मेन म्हणजे पावसाक सुरुवात झाली म्हणजे असा पडता भरपूरच नाही म्हणजे येऊन जाऊन आता मोठी सर येऊन गेली. तर पाऊस जास्त असलं तर आई काय येऊची नाही आणि जाऊबाईंका वगैरे विचारलं आहे जाईक वगैरे तर ती नाही बोलली. तर एकतर सासू सासरे येतील नाहीतर मग सागर आणि मी आम्ही दोघंच जाऊ. तर आता थोडा वेळ आराम करतलो आहे आणि नंतर आम्ही 5च्या दरम्यान मग आम्ही गावात जाऊन निघतलो.